तर रामकृष्ण हरी मंडळी, सकाळ सकाळ देविका मॅडम कांद्याचं पोतं निसत बसल्या होत्या. मग काय बीट्स कटलेट्सवर ताव मारून दीदी मॅडमची हेअरस्टाईल करतपर्यंत गुदू शेटने 2-3 गेम खेळून घेतल्या. नंतर त्यांना सोडून मोशीला FNP मध्ये गेलो, कारण देविका मॅडमचा होता आपल्या उद्या बड्डे सोबत ॲनिव्हर्सरी. त्याच्यामुळे तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट घ्यायचं होतं, केकही घ्यायचा होता. परत फुगून बसायला नको. जाता जाता एक नॅचरलची कोकोनट आईस्क्रीम तुडवली. आता बड्डे म्हटल्यावर काय देविका मॅडमचं फोटो सेशन तर होणारच होतं. फिर क्या उसको लेके गया फोटोग्राफर के पास, 2-4 वाकड़ा तिकड़ा होके फोटो निकाला. बाद में मेरा भी ॲनिव्हर्सरी था, तर मला पण फोटोमध्ये घुसावं लागलं. 2-3 तिच्या संग तिच्या आनंदासाठी 2-4 पोज देऊन फोटो काढून घेतले, 2-3 व्हिडिओ काढून घेतले. आता बड्डे म्हटल्यावर जरा जास्तच कौतुक करावं लागतं पोरींचं, काय करणार. सगळ्या गोष्टी करता करता कधी दुपार झाली समजलीच नाही. मग 2-2 मोठे पिझ्झे मागून SK भाऊ आणि मी पूजा आम्ही सगळ्यांनी मस्त फुल लोडेड चीज पिझ्झा खाता खाता मजबूत गप्पा मारल्या. नंतर या सगळ्यांना घरी सोडून माझी सगळी कामं उरकून संध्याकाळी घरी आल्यानंतर रात्री देविका मॅडमचं काहीतरी वेगळं सरप्राईज होतं. तिचं सरप्राईज म्हणजे बापरे बाप, आपण इमॅजिनच करू शकत नाही असं काहीतरी वेगळं असतं. ॲक्च्युली तिचा बड्डे आणि आमची ॲनिव्हर्सरी ही एकाच दिवशी असते. त्यामुळे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आम्ही घरीच रात्री 12 वाजता करत असतो. आणि तिचा हट्ट होता की कुठंतरी कॅफेला जायचं, पण माझ्या कामामुळे जाणं शक्य नव्हतं. मग घरीच काहीतरी मस्तपैकी फोटो बिटो चिटकून ग्रीटिंग्स वगैरे दिले. त्यामधील लेखही खूप छान होते. सगळं पाहिल्यानंतर डिशवर डिश अशा मॅडमने अनेक डिशेस आणल्या, ज्या तिने स्वतःच्या हाताने बनवल्या होत्या माझ्यासाठी. आणि एकदम कॅफे टाईप फिलिंग गॅलरीमध्ये करून आम्ही ॲनिव्हर्सरी रात्री 12 वाजता सेलिब्रेट केली. आणि सर्व पदार्थांचा आस्वाद निवांत दोघांनीच एकांतात घेतला. आणि खरंच मित्रांनो, आपल्या लाईफ पार्टनरबरोबर प्रत्येक क्षण हा एकदम मनसोक्त जगा. कारण आपण बाहेर कितीही वेळ दिला आणि कितीही माणसं कमवली तरी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देणारे आपले लाईफ पार्टनर असते. सो मित्रांनो, भेटू उद्या.